विषय विज्ञान, इयत्ता 8वी, धडा 11वा, मानवी शरीर व इंद्रिय संस्था. प्रस्तावना. मुलांनो, मानवाची गणना ही सस्तन प्राण्यांमध्ये केली जाते. सर्व प्राण्यांमध्ये मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. मानवी जीवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी मानवी शरीराच्या रचनेची माहिती करून घेणे गरजेचे आहे. मानवी शरीराचे कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी मानवी शरीरामध्ये विविध संस्था कार्यरत असतात. या संस्थेंविषयी आपण याआधीही माहिती अभ्यासली आहे. तर मला सांगा, इंद्रिये व इंद्रिय संस्था कशापासून बनलेल्या असतात? इंद्रिये ही ऊतींपासून तर इंद्रिय संस्था या समान कार्य करणाऱ्या अवयवांपासून बनलेल्या असतात. अगदी बरोबर. उदाहरणार्थ डोळे, नाक, जीभ ही आपली इंद्रिये ऊतींपासून बनलेली असतात. बरं सांगा, मानवी शरीरामध्ये कोणकोणत्या इंद्रिय संस्था आहेत? बाह्य उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, रक्ताभिसरण संस्था, पचन संस्था, चेता संस्था, अस्थि संस्था, स्नायू संस्था या इंद्रिय संस्था मानवी शरीरामध्ये असतात. छान. या इंद्रिय संस्थेमुळेच सजीव आपले दैनंदिन काम व्यवस्थितपणे पार पाडू शकतात. बरं, तुम्ही गाढ झोपल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये कोणती कार्य सुरू असतात? रक्ताभिसरण, पचन कार्य, श्वसन प्रक्रिया, पचन क्रिया ही कार्ये सुरू असतात. अगदी बरोबर. झोपल्यानंतरही आपल्या शरीरात ह्या क्रिया सतत चालू असतात. मला सांगा, आपल्या शरीरात कोणकोणत्या जीवनक्रिया सतत चालू असतात? श्वसन, रक्ताभिसरण आणि चेतासंस्था या जीवनक्रिया सतत चालू असतात. बरोबर. इंद्रिय संस्था. मुलांनो, आपल्या शरीरातील जीवनक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी अनेक इंद्रिये समूहाने आपली कामे करत असतात. या जीवन प्रक्रियांचे वेगवेगळे टप्पे असतात. एका विशिष्ट टप्प्यांवर विशिष्ट इंद्रिये आपले काम करत असतात. एखादे ठराविक काम एकत्रितपणे पूर्ण करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. आपल्या शरीरामध्ये पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेता संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था, स्नायू संस्था अशा अनेक इंद्रिय संस्था आपले कार्य अविरत करत असतात. तर या पाठामध्ये आपण मानवी शरीरातील अशा अनेक इंद्रिय संस्थेंविषयी माहिती घेऊया. तत्पूर्वी मला सांगा, प्राण्यांच्या शरीरामध्ये श्वासोच्छवासाचे कार्य कोणकोणती इंद्रिये करतात? नाक, घसा, स्वरयंत्र, श्वसननलिका, फुफ्फुसे, वायुकोश, श्वासपटल, बरगड्यांचे स्नायू यांच्या साहाय्याने प्राण्यांच्या शरीरामध्ये श्वासोच्छवासाचे कार्य चालते. अगदी बरोबर. या इंद्रियांमार्फत जे कार्य चालते ते सस्तन प्राण्यांमध्ये चालते. तर जलचर प्राणी हे कल्ल्यांच्या साहाय्याने श्वासोच्छवासाचे कार्य करतात. तसेच वेगवेगळ्या अपृष्ठवंशीय प्राण्यात वेगवेगळी श्वसनेंद्रिय असतात.